आपली संपूर्ण थार गाडी खऱ्या अर्थाने संतोष दादा पाटील यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या वतीने निश्चित स्वरूपात जे ओनर्स आहेत त्यांच्या वतीने ते शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. सामन्याकडे आपण बोलणार आहोत. जय श्रीरामचा नारा आपण बघितला मित्रांनो आणि आवर्जून होणं गरजेचं आहे. 2024 ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे संगीत संपूर्ण महाराष्ट्रभर आपणा सर्वांना ऐकायला मिळालं. त्याचं कारण आहे की आम्ही जातीसाठी आणि जातीत खऱ्या अर्थाने आम्ही मातीसाठी, मातीत जन्मलेल्या जातीसाठी खऱ्या अर्थाने. बोलूया सामन्याकडे आमचे समीर सोमणे सर यांच्याकडे. बोला जय श्रीराम. धन्यवाद महागुरु. हा सर्व गाड्यांचा ताफा आहे तो आता तलोजे मजकूर अर्थातच पल्स वाटते घराच्या दिशेने मार्गक्रमण करतात. छान असं चित्रीकरण प्राप्ती लाईव्ह टीम कडून संपूर्णपणे टीम ड्रोन कॅमेराचा ऑपरेटर असेल या सर्व गोष्टी चित्रित करतायत. आमच्या समवेत जितू गोंधळी स्वतः आहेत प्राप्ती लाईव्हचे. खूप छान असे दृश्य तुम्ही पाहतायत. तलोजे मजकूर ग्रामपंचायतचे सरपंच ते महानगरपालिकेचे भावी नगरसेवक असा हा प्रवास अगदी तुमच्या डोळ्यासमोरच आहे. पहा किती विकसित असा हा संपूर्ण भाग आहे तलोजे मजकूरचा. हा खरं तर आपण तलोजे फेज 1 मध्ये आहोत. छान असं क्रीडांगण आणि स्वतः आदरणीय संतोष शेठ पाटील हे आपल्या घराच्या दिशेने वाटचाल करतात. पहिल्यांदा गाड्यांचा ताफा, थार गाड्यांचा ताफा पण या संपूर्ण क्रीडांगणावर पाहिला आणि त्यांची एक दमदार एंट्री आपण अनुभवली. या आपण जाऊया मॅच कडे. थँक्यू सो मच महागुरु. त्याचबरोबर रॉकस्टार तुमचे मनापासून आभार. साई राजे देखील इथे उपस्थित आहेत त्यांचेही मनापासून आभार. थर्ड मॅच हिनया 11 गावदेवी कानपोली विरोधात मोहित 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या दोन संघादरम्यानची लढत. फर्स्ट ओव्हर. पहिलाच बॉल अमर हिलालचा कव्हर्स मधून काढलाय. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचं काम करतोय फलंदाज रोहितच्या बॅट मधून चौकार. पहा जितू शेवटचं षटक आहे. माफी असावी, शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि किती लगबग चालू आहे या संपूर्ण मंचावरती सर्व आयोजकांची. पाय टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय समोर लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक अगदी सावधानरित्या आणि सावकाशरित्या चेंडूच्या दिशेने रवाना झाला. फक्त एकच धाव. कामेश पाटील त्याचबरोबरीने दीपक शेठ पाटील सातत्याने त्यांचं लक्ष चालू आहे कारण आज शेवटचा दिवस आहे. पहा क्रीडा नगरी किती सुसज्ज दिसते आपल्या स्क्रीनवरती. तलोजे मजकूर श्रीकृष्ण क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा आहे. दमदार आयोजन तुम्ही अनुभवता आणि खरं तर या फेज मध्ये तलोजे फेज मध्ये जिथे बाजूला टॉवर्स आहेत त्या टॉवर्स मध्ये एक क्रीडांगण साकारणं सोपं काम नाहीये. ते दीपक शेठ पाटील आणि संतोष शेठ पाटीलने करून दाखवलंय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. निर्धाव चेंडूची होते सांगता. रोहित पाटील आणि आदेश मते ही कानपोलीची जोडी सध्या मैदानात. धावसंख्या 5 आहे. दमदार असं आयोजन तुम्ही अनुभवताय तलोजा मजकूरचं. फुलटॉस बॉल पुन्हा ड्राईव्ह केलाय परंतु हा गॅप मध्ये थोडा स्ट्रोक होता परंतु लॉंग ऑफचा फिल्डर चलाक आहे आणि त्याचबरोबरीने शिताफीने चेंडूवरती पोहोचतोय. फक्त एकच धाव. सुंदर असे चित्र तुम्ही सध्या अनुभवताय प्राप्ती लाईव्ह टीम कडून. तलोजे मजकूर संतोष शेठ पाटील आज त्यांचा वाढदिवस आहे. दीपक शेठ पाटील त्यांच्या साथीला आहेत. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजे मजकूर आयोजित ही स्पर्धा. आज सर्व प्रेक्षकांच्या भोजनाची देखील व्यवस्था वाढदिवसाच्या निमित्तानं करण्यात आलेली आहे. कानपोली टीमची धावसंख्या 6. 5 चेंडू खाली राहिला अमर हिलालचा. टप्पा पडल्यानंतर अजिबात उसळी घेतली नाही. सबमरीन बॉल. टप्पा जेव्हा उसळी घेत नाही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तेव्हा फलंदाजांना त्यावरती आक्रमण करणं थोडं कठीण काम होऊन जातं. साथीला डीजे नितीन आहेत त्यांचंही स्वागत असेल. धावसंख्या 6. ऑन ड्राईव्ह मिडॉनच्या उजव्या बाजूने हा चेंडू काढला. डीप मधून फिल्डर वेगाने येतोय. फुटबॉलचा वापर अर्थातच फुटबॉल स्किल पायांचा वापर मात्र इथे करण्यात आलेला आहे. अनुजने मात्र इथे 2 धावा वाचवल्या.
सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. मगाशीच मी म्हटलं की संतोष शेठ पाटील यांचा वाढदिवस आहे आणि तलोजे मजकूर आणि दीपक शेठ पाटील यांनी ठरवलं की आज आपण प्रेक्षकांना भोजनाची व्यवस्था करून देणार आहे. जिथे आमचं भोजन चालू आहे म्हणजे त्याची संपूर्ण तयारी चालू आहे ते तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहताय. अन्नदान हे श्रेष्ठ दान. हे प्रत्येक जण, कारण सगळेजण धावतायत ते ईटभर, अगदी म्हणतात ना की ते वीटभर पोटासाठीच. आणि पहा इथे सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था त्या सावलीमध्ये बसून सगळेजण करतायत. त्यांच्या आम्ही मनापासून दीपक शेठ पाटील आणि संतोष शेठ पाटील यांच्या वतीने आभार व्यक्त करतो की या सगळ्यांची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था तुम्ही करतायत. तुमचे मनापासून आभार. एक ओव्हरचा खेळ समाप्त. धाव संख्या 9. हा, तर इथे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे सर्वा हितेंद्रदादा मडवी आणि त्यांच्या समीपेत योगेशदादा मडवी क्रिकेटचा आनंद घेतात. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या नेत्रदीपक स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. धन्यवाद. प्राप्ती लाईव्हची टीम. धावा झाल्यात त्या कानपोली टीमच्या 9. अजय भंडारी आलाय दुसऱ्या षटकात. पहिलं षटक अमर हिलालचं होतं. एक नामचीन ऑलराऊंडर उसाटणे टीमचा अजय भंडारी. पायातला बॉल ऑन साइडला फ्लिक केला. डीप मध्ये फिल्डर फक्त एकच धाव. वेगाने तिथे पोहोचतोय. नॉन स्ट्रायकर एंडचा बॅटर बगासपासून तयार होता दुसऱ्या धावेसाठी. खरं तर स्ट्रायकिंग एंडला बॅटर इन्व्हॉल्व नव्हता, तो तयारच नव्हता. त्याने थांबवलं होतं. 2 पावलं पुढे टाकली, त्याने कॉल केला, हातातून चेंडू निसटला. परत 2 पावलं पुढे टाकली, त्याने कॉल केला, तरी सुद्धा तयार नव्हता. शेवटी हातातून चेंडू सुटला फिल्डरच्या. बघ साथीदाराने सांगितलं की आता नाही थांबायचं, आता दुसरी धाव सहजरित्या आहे. धाव आहेत त्या 11. भारतीय जनता पार्टीचा हा ध्वज, भगवा ध्वज मानाने डौलाने मात्र इथे फडकतोय. कमळ. आणि हेच काम करायचे येत्या महानगरपालिकेमध्ये देखील संतोष शेठ पाटील यांना. पंचांकडे जोरदार अपील. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग किंवा ऑफ साइड असा पंच मात्र इशारा करतायत. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. या राजनीतीमध्ये टॉप लेवलला आहे त्याची पावर. या राजनीतीमध्ये टॉप लेवलला आहे त्याची पावर. सुसज्ज अशी क्रीडा नगरी तलोजे मजकूर आयोजित आमदार चषक स्पर्धा. विजयी चौकार ज्यांनी लगावला 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये चौथ्यांदा जे निवडून आले दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाने भरवण्यात आलेली स्पर्धा. गेल्या वर्षी 29 फॉर्च्युनरचा ताफा आपण या स्पर्धेमध्ये पाहिला होता. या वर्षी 25 थारचा ताफा तुम्हाला अनुभवायला मिळेल. धाव संख्या 15. पुन्हा एकदा पायात चेंडू टाकला होता अजय भंडारीने. लॉंगॉनचा फिल्डर बिझी आहे. फक्त एकच धाव इथे जोडली जाते. हे भव्य दिव्य आमचं व्यासपीठ, संगीत कक्ष, लाईव्हची टीम तिथे, त्याचबरोबर आमचा मंडप डेकोरेटरचे देखील साथीदार आहेत. हा समालोचन कक्ष आणि पाहुणे. मुख्य मंच अगदी भरलेला आहे सकाळपासून. 10:30ला मॅच चालू झाली परंतु ठीक 8:45 वाजल्यापासून पाहुण्यांचं इथे आगमन झालंय. एक वेगळ्या स्टाईलने बॉल स्वीप केलाय. बॅटर इशारा देतोय की ही बॅटची कडा. यस, बॉल सीमारेषा पार. आणखी एक चौकार. खेळाडू कक्ष डगआउट मध्ये कानपोली टीमचे सर्व खेळाडू. धावा आहेत त्या 20. दुसरं षटक अजय भंडारीच्या विरोधात 2 चौकार आलेत. ओव्हर पिच बॉल आणि त्याला भिरकावून दिला. मिड विकेट सीमारेषा पार. अजयच्या विरोधात आक्रमण करतोय. आदेश मते ठोकतोय. दमदार षटकार.
कमालीची बॅटिंग आदेश मतेकडून. धावसंख्या 26-26. फुल टॉस बॉल, परंतु यावेळी परफेक्ट फिल्डरच्या हातामध्ये. अमर हिलाल त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच धाव. पहा फिल्डिंगची पोझिशन किती चांगली आहे. 2 धावा. आय थिंक ऋतिक होता त्या ठिकाणी, अमर नव्हता. चेंडू अडवतोय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 27. पहिला सामना जिंकला तो चैतन्येश्वर खुटारे टीमने. दुसरा सामना काय झाला, 1 चेंडू 1 धावेची गरज. जय दुर्गा रोहिंजनबी आई एकविरा नावाने तो खेळतोय, तो जिंकला. तिसरा सामना गावदेवी कानपोली हिनया 11 या नावाने हा संघ खेळतोय आणि मोहित 11 या नावाने स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे हा संघ खेळतोय. आणि शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल. 2 मातब्बर संघ टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. महाराष्ट्रातील एक 2 दादा संघ आमदार चषकामध्ये, याच आमदार चषकामध्ये खेळताना दिसतील. अर्थातच देवांश 11 जीवदानी बामण डोंगरी विरोधात प्रियल 11 जय बजरंग गोरसाई बी. या 2 संघादरम्यान घमासान युद्ध होईल. स्वतः आयोजक त्या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहताय. अमर पाटील, दीपक शेठ पाटील स्वतः स्टेजवरती उपस्थित आहेत. कामेशजी पाटील असतील, संतोष शेठ पाटील अगदी आपल्या घरच्या दिशेने तिथे रवाना झाले. थोड्याच वेळात खासदार आमदारांचं आगमन या ठिकाणी होईल. अशी दमदार स्पर्धा तुम्ही अनुभवताय. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजी मजकूर आयोजित एक दमदार आयोजन. 27 धावा 2 ओव्हरमध्ये. गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकात जितेश मडवी. ऑन साइड वारंवार टार्गेट केली जाते. मिड विकेट. क्रीडांगणाच्या परिसीमा जतीन गोंधळी एवढ्या लांब लचक नाहीयेत, परंतु गोलंदाजांनी देखील या खेळपट्टी शेवटच्या दिवसाचा खेळ खेळत असताना चांगली कामगिरी देखील केलेली आहे. सिंगलने स्कोर 28-28. 4-4 ओव्हरच्या मॅचेस आज तुम्हाला पाहायला मिळतात. चॅम्पियन कोण बनेल? 2 मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक ठेवण्यात आलेले आहेत. हा बॅटचा स्पीड किती आहे. स्वतः फिल्डर बनला गोलंदाज. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मिसफील्ड. एकही धाव नव्हती तिथे. आता दुसरीचा प्रयत्न, परंतु एकच धाव. धावसंख्या 29. धावा रोखणं गरजेचं आहे उसाटणे टीमसाठी. पहा जेव्हा संघ खेळतात ना, आपल्या ग्रामीण संघाचा आपण विचार केला ना प्रामुख्याने, तर आपल्या घरातील देखील सर्व मंडळी ते सामना पाहत असतात. जेव्हा मुलगा खेळतो तेव्हा आई पाहते, त्याची बहीण देखील पाहते, काहींचे लग्न झाले त्यांच्या सौभाग्यवती देखील पाहतात, आनंद घेतात त्या क्रीडा स्पर्धेचा. शॉर्ट पिच बॉल, दमदार पुल, आदेश मते ऑन फायर, षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे नितीन. मगाशी महागुरूंनी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा उल्लेख केला आणि संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. धावसंख्या 35-35. सरळ, अगदी सरळ. दीपक शेठ पाटील साहेबांचा जसा स्वभाव सरळ आहे तसा फटका स्क्रीनच्या वरतून दमदार स्ट्रोक आदेश मतेच्या बॅटमधून. 6 धावा. षटकाराने ते होत आहे. सन्मान्य भास्कर शेठ वामन शेठ भोईर तुर्बे, सन्मान्य नारायण बुवा पाटील तुर्बे, सन्माननीय हरिचंद्र भोईर शशिकांत दवणे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचे समर्थक कैलाश पाटील कानपोली, जीवन पाटील कानपोली आणि रोशन पाटील कानपोली या त्रिवेणी संगमला आम्ही व्यासपीठावर इथे आमंत्रित करत आहोत. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. पा आदेश मते सुरुवातीला थोडा शांत वाटत होता, तो आता आक्रमक झालाय. अगदी सरळ फटकाला स्क्रीनच्या वरतून कॅमेरामॅनला सलामी देत आदेश मतेचा षटकार. चेंडू बाहेर टाकलाय. पंच नक्कीच दंडित करतील. व्हाईट बॉल. बघाशी पंच होते आमचे डान्सिंग अंपायर. हॅरी 2 दिवसांपूर्वी ते अहमदाबादला जाऊन आलेत. मला असं वाटते येत्या काही दिवसांमध्ये दुबईची वारी देखील ते करतील. या डान्सिंग अंपायर शुभेच्छा असतील त्यांना. सध्याच्या घडीला आदेश मते 8 चेंडू 25 वरती खेळतोय. दमदार बॅटिंग चालू आहे. रोहित त्याला साथ देतोय. 8 चेंडू 12. कानपोली
निशस्त्र उगारले, आक्रमण ते करतायत. मोठी धावसंख्येच्या दिशेने सध्या त्यांची वाटचाल चालू आहे. 42 धावा. आलाय चेंडू, आला इथे लॉंग ऑनला, प्रेक्षकांच्या भेटीला. कामेश पाटीलने केले प्रयत्न जरूर, परंतु चेंडू हातातून सुटला. परंतु धावा मिळतील 6. आदेश मतेचा षटकार. बघा, सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. आमचे जे व्यासपीठ आहे बघा स्टेज, त्याच्या पाठीमागे आपणा सर्वांची पाठीमागे स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिथे भोजन कक्ष आहे तिथे आपण सर्वांनी रांगेमध्ये उभे राहून खऱ्या अर्थाने स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावा अशी ऑर्गनायझर संतोषदादा पाटील, गोल्डमॅन दीपक शेठ पाटील आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर स्वतः आमचे बिंदास खऱ्या अर्थाने निर्दोष शेठ केनी साहेबांनी सुद्धा तुम्हाला इथे सूचित केलेलं आहे की सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावं. काय बॅटिंग चालू आहे आदेश मतेची. फलंदाजीचे आदेश देत असताना चौकार षटकारांचा पाऊस पडलाय. अंतिम दिवस आहे आमदार चषकाचा. दमदार आमदार साहेब येणार आहेत या स्पर्धेमध्ये. त्या अगोदर ही दमदार बॅटिंग. हा धीम्या गतीने टाकला होता चेंडू. आदेश मतेने लवकर फटका खेचला, बॅट निघून गेली. त्यानंतर मात्र चेंडू आला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पाण्याची व्यवस्था करत त्वरित मैदानात 16च्या सरासरीने बिनबाद 48 धावसंख्या धावफलकावरती आहेत. तर निश्चित स्वरूपात समीर सोमने सर, पाणी जीवनामध्ये बघा, फिश कॅनॉट लिव्ह विदाऊट वॉटर, मॅन कॅनॉट लिव्ह विदाऊट वॉटर. मनुष्य पाण्या वाचून जगू शकत नाहीये, परंतु हो त्या पाण्याबद्दल एका बघा कवीने निश्चित स्वरूपात वर्णन केलेले आहे. ज्यावेळेस आपल्याला तहान लागते ना, त्यावेळेस आपले होठ सुद्धा सुकले जातात. आणि कवी काय म्हणतो बघा की नाही होटावर साये, डोला पावसाची गाणी, हंडा रिकामाचं घुमे, देरे आभाला दे पाणी. आणि ज्यावेळेस पाण्याची टंचाई आपल्या ग्रामीण भागामध्ये पूर्वी जास्त असायची आणि तेव्हा माय अर्थात प्रत्येकाची आई अशी म्हणायची आपली खऱ्या अर्थाने की हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी. रिकाम ओझं रिकाम्या हंड्याचं, त्यांच्या डोक्यावर रिकाम्या हंड्याचं ओझं असायचं की ते म्हणत असत सर्व आपल्या स्त्रिया, आपल्या माता भगिनी की ओझं रिकाम्या हंड्याचं माय उचलावा कुणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी. महागुरु, तुम्ही खरोखरच धबधब्यासारखे आहात. म्हणजे धबधबा कसा अखंडितपणे, तो पावसाळ्यातला नाही. मी शब्दरूपी धबधबा म्हणतोय कारण तुमचे शब्द संपतच नाही. सुरुवातीलाच मी उल्लेख केला की पाहुण्यांचं स्वागत करायचं असेल तर महागुरुच पाहिजेत. तुम्हाला अनेक जणांनी अनेक पदवी दिलेल्या आहेत, परंतु कदापि त्या मला थोड्या मान्य नसतील. हा माझा वैयक्तिक आहे. तुम्ही महागुरु आहात हे मला मान्य आहे, परंतु ते तुम्हाला तुमचा जो एक वेगळा उल्लेख करतात ना, तो मला मान्य नाही. चालेल, ते उल्लेख सुद्धा आता इथे बंद केला जाणार आहे आजपासूनच. निश्चित स्वरूपात समीर सोमने सर, आपल्या मताशी आम्ही पूर्णतः सहमत आहोत. खऱ्या अर्थाने क्रिकेटला अनेक वर्ष आम्ही खऱ्या अर्थाने योगदान देत आलेलो आहोत आणि समाजामध्ये वावरत असताना खूप मोठा आदर सन्मान सुद्धा समाजाच्या दृष्टिकोनातून नेहमी आपण सर्वजण आमचा करता. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 48. पाल लगबग चालू आहे. महागुरु पाहुणे येणार आहेत, आमदार साहेब येणार आहेत, खासदार साहेब येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही तयारच आहात शाब्दिक रूपी. परंतु इथे दीपक शेठ पाटील असतील, श्रीकृष्ण तलोजे मजकूरचे सगळे त्यांचे साथीदार असतील, परंतु इथे फटकेबाजी सातत्यानं चालू आहे. लॉंग ऑफला फटका खेचलाय फलंदाज रोहितने. षटकार. समीर सोमने सर, आता आपण जो उल्लेख केला खऱ्या अर्थाने की तो जो शब्द तुम्हाला मान्य नाही त्याचा मी उलगडा करतो. प्रेमामध्ये कधी कधी आपले समालोचक बकासूर या नावाने उल्लेख करतात, बैलगाडा शौकीन आहेत, पण ते कुठेतरी थांबलं पाहिजे. हा तुमचाही खऱ्या अर्थाने तुमचे एक तुमचं मनापासून खऱ्या अर्थाने ते तुम्ही हृदयाच्या अंतकरणापासून खऱ्या अर्थाने ते प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. बघा, मान्यवरांचं आगमन इथे होत आहे. ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, मान्यवरांचं दमदार इथे आगमन. तर अत्तर्व एंटरप्राइजेसचे पनवेल महानगरपालिका, आमचे सन्माननीय नितेशदादा पाटील घोट यांचं काही क्षणात जिथे आगमन होईल. सर्व आमचे ऑर्गनायझर कमिटी इथे पाहतो 8797, त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. महागुरु,
आता या ज्या सगळ्या थार 25 थार याचा उलगडा मला असं वाटतं फक्त दीपक शेठ पाटीलच करतील. ना निश्चित स्वरूपात त्यांचं मत सुद्धा ते जाणून घेणार आहोत. एक वेगवेगळी संकल्पना असते खऱ्या अर्थाने. आपण नेहमी पाहतो गेल्या गतवर्षी आपण याच मैदानावर खऱ्या अर्थाने 29 फॉर्च्युनर्स बघितल्या, खऱ्या अर्थाने ताफा बघितला. आज यावर्षी एक नवीन संकल्पना. 54 धावा धाव फलकावरती गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो धनंजय. पहिल्याच बॉलवरती रोहितने षटकार खेचला. पाहुण्यांचं स्वागत असेल मुख्य मंचावर. फुल टॉस बॉल, मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज तिथे धावतोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. झेल घेतलाय, फलंदाज बाद होईल तो रोहित, परंतु इथे पंचांकडे रेफर करण्यात आलंय वेस्ट साइड साठी. पाहूया निर्णय काय असेल. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष नितेशदादा पाटील यांचे खंदे समर्थक आमचे बालाराम पाटील आणि प्रभाकर पाटील यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. भरत सुर्वे घोटक्याम यांचं इथे आगमन झालेलं आहे. दादा आपण यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. यानंतर हरिचंद्र शेट घरत साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. माऊली या, आपला सन्मान इथे केला जाईल. मी आदरणीय संतोष शेठ या पण विलास शेठ घरे त्यांचे ते पिताश्री आहेत. स्वर्गीय नाना शेठ स्मृती चषकाचे ते दमदार ऑर्गनायझर आहेत आणि त्यांचा आपण इथे सन्मान करावा. निलकंठ शेठ या, आमचे कमलाकर शेठ आपण त्यांचा इथे सन्मान करावा. वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आमचे मित्र विलासदादा घरत स्वर्गीय नाना शेठ स्मृती चषकाचे ते ऑर्गनायझर आहेत आणि त्यांचे पिताश्री हरिचंद्र शेठ घरत साहेब यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. वारकरी संप्रदायातील एक व्यक्तिमत्व आहेत निश्चित स्वरूपात. वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व की पंढरीच्या लोका नाई अभिमान पाया पडती एकमेका खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात एकमेकांचे पाया पडणारी मंडळी. वारकरी संप्रदाय म्हटलं ना एक श्रेष्ठ आहे की सातत्याने भगवी पताका घेत होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. 54 हा यस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू गमावलाय. नुकताच त्यांनी रिव्ह्यू घेतला होता. फेअर बॉल आहे आणि फेअर बॉल वरती फलंदाज मात्र बाद झालाय. 54 लास्ट ओव्हर धनंजय गोलंदाजी करतोय. 54 धावा झालेल्या आहेत. माहिती पोहोचवतो तुमच्यापर्यंत. शेवटच्या षटकात धावा रोखणं हे प्रमुख काम असेल धनंजयच्या समोर. चेतन खोदून काढला हा चेंडू. डीप कव्हरला फिल्डर धावत आला पुढे, परंतु त्याला चेंडू न दिलाय चकमा. बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4 धावा. कामगार क्षेत्राशी निगडीत असणारे बरेच सूर्यसाहेब खऱ्या अर्थाने एक बेस्ट पंच म्हणून त्यांचा आपण नेहमी आदराने उल्लेख करतो आणि त्यांचा यथोचित सन्मान आज संतोषदादांच्या वाढदिवसानिमित्ताने वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे केलं जात आहे. ओटो कॉमेंट्री बॉक्स समीर सोमने सर. एक खतरनाक बॅटिंग लाईनअप आहे कानपोली टीमचा. पाप फलंदाज बाद झाला. शेवटच्या षटके आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चेतन पाटीलने चौकार खेचलाय. उसाटणे टीमला याचं प्रत्युत्तर जोरदार द्यावं लागणार आहे. भले पहिल्या इनिंग मध्ये समोरच्या टीमने आपल्या विरोधात हल्ला केलाय, परंतु त्या हल्ल्याचं प्रत्युत्तर सेकंड इनिंग मध्ये द्यावंच लागणार आहे. स्टेप आउट झाला. ओव्हर पिच बॉलला भिरकावून दिलाय. जेवढे उंच टॉवर आहेत तेवढाच उंच हा फटकावत आणि तेवढाच लांब गेलाय. चेतनच्या बॅट मधून मिड विकेटला दमदार भाजपा षटकार. तर गोडसे क्रिकेट संघाचे संगणक आणि बामणनगरी क्रिकेट संघाच्या संगणकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. काय कमालीची फटकेबाजी चेतन कडून. हा चेंडू थोडा बाहेर ठेवला. पंच इथे दंडित करतायत. व्हाईट बॉल आणि पहा कॅमेरा वर्क. रितेश गोंधळीचा जो षटकार मारला होता फक्त चेंडूचा स्टिकर दाखवणं बाकी होतं. इतकं छान काम कॅमेरामन रितेश गोंधळी कडून शेवटपर्यंत फॉलो करणं एक वेगळी कला आहे. खूपच धीम्या गतीचा हा चेंडू. विकेट किपर अनिल डोपरे देखील काहीच करू शकले नाही. थांबवलंय. टप्पा पडला. त्यानंतर थोडं वळण घेतलं चेंडूने. गती कमी होती.
व्हाईट बॉलसाठी मात्र रिव्ह्यू नाहीये. संधी गमावली चेतनने. धीम्या गतीच्या चेंडूने त्याचा घात केला. याचं होतं क्रिकेटमध्ये. शेवटचा चेंडू 65 धावा 65. पुन्हा फ्लाईट दिली. ओव्हर पिच बॉल सहजरित्या भिरकावून दिलाय अगदी स्क्रीनच्या वरतून. आणखी एक दमदार षटकार चेतनच्या बॅट मधून आलाय. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 71 71 आणि 72 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणेच्या विरोधात हिनया 11 गावदेवी कानपोली संघाच्या वतीने 4 ओव्हर 72 करायचे. या पण जोडले जातोय महागुरूंसमवेत. तर थँक्स समीर सोमने सर. इथे नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला आपण पाहणार आहोत देवांश 11 जीवदानी बामणनगरी विपक्ष प्रियल 11 गोडसई. आमचे समाजसेवक दीपक दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. अमर पाटील देवांश यांच्या नावाने खऱ्या अर्थाने हा संघ खेळणार बामणनगरी. तर प्रियल म्हटलं तर आमचे कामेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला गोडसाई क्रिकेट संघ. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मानित केला जाणार आहे. या सन्मानित केलं जाईल भास्करचे तरे साहेब. या भास्करचे तरे साहेब तुर्बे यांच्या वतीने स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे. आणि त्यांचा यथोचित सन्मान आमचे SK एंटरप्राइजेसचे ओनर्स कमलाकर शेठ पाटील साहेब आणि नीलकंठ शेठ पाटील यांच्या शुभास्ते इथे केलं जाईल. कमलाकर शेठ पाटील साहेब नीलकंठ शेठ पाटील साहेबांच्या शुभास्ते भास्कर दादा खऱ्या अर्थाने समाजाचं एक देणं आहोत. मी यापूर्वी उल्लेख केला होता की देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं बोले तैसे चाले त्याची वंदाबी पाऊले. या संत वचनाप्रमाणे निश्चित स्वरूपात आपण सामाजिक घटक म्हणून समाजाचं देणं हे खऱ्या अर्थाने आपण सातत्याने उरासी बाळगण्याचं काम आपल्या माध्यमातून झालेलं आहे. आणि निश्चित स्वरूपात या उद्देशाने आपला यथोचित गौरव स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केला जात आहे. त्यानंतर एकत्रित सन्मान केला जाईल. वामनशेठ भोईर हरिचंद्र भोईर शशिकांत दवणे या एकत्रित सन्मान आणि नारायण पाटील नारायणबुवा पाटील या एकत्रित सन्मान होईल. एकत्रित सन्मान केला जाईल. वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आमचे नारायणबुवा पाटील यांना आम्ही इथे पाहतो. खऱ्या अर्थाने आमच्या महिला वर्ग स्वागत कक्ष पाहतो. निश्चित स्वरूपात भाग्यश्री आणि दीपाली तुमचं कौतुक करू. चांगलं योगदान आहे तुमचं सुद्धा. निश्चित स्वरूपात तुर्बे गावातील सर्व व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर वामनशेठ भोईर आहेत आमचे शशिकांत दादा आहेत. त्याचबरोबर दवणे साहेब आहेत. वारकरी संप्रदायातील आदरणीय व्यक्तिमत्व नारायणबुवा पाटील या सर्व व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. हरिचंद्र भोईर आपण सर्वजण या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिलेला आहात. संतोषदादांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्याकरता त्याबद्दल तुमचा आभार. आणि बामणनगरी क्रिकेट संघ या दोन्ही क्रिकेट संघ गोडसाई बिग फाईट फायनल से पहिले फायनल बिलकुल बिग फाईट असेल. या माऊली या आपण नारायण बुवा यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे केली झाली. या नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. खऱ्या अर्थाने की संत वारकरी संप्रदायाचे प्रणेते संत नामदेव महाराजांनी खऱ्या संत वचनाप्रमाणे की नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण इथे नाणेफेक इथे केली जात आहे. आणि बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल देवांश 11 आमचे अमर असतील दीपक दादांनी पुरस्कृत केलेला संघ. फक्त नाणेफेक आपण जिंकलेली आहे. निर्णय का असणार आहे थोडा सांगतो. गोडसाई क्रिकेट संघाचा जर विचार केला ठाणे ग्रामीण मधला प्रतिभाशाली संघ आहे. आणि जीवदानी बामणनगरी क्रिकेट संघ रायगड मधला एक ताकदवर संघ आहे. 2024-2025 मध्ये यापूर्वी तुम्ही कधी आमनेसामने आले होते? आलो 2 वेळा आलो. 2 वेळा ते जिंकले. टीम चांगली आहे त्यांची. परफॉर्मन्स चांगला आहे सगळं. पण आता आमचा पण गेम चांगला होतोय. काल पण आम्ही फायनल मारली. डेला पण जिंकलो नाईटला पण जिंकलो. आज नक्कीच जिंकायचं आम्ही. संघनायक म्हणून 2 वेळा तुम्हाला तेही पराभूत केलेला आहे. ॲज ए कॅप्टन म्हणून यावेळेस तुम्ही त्यांना पलटवार देण्याचा प्रयत्न करणार? नक्कीच सगळ्यांचा प्रयत्न तेच असतो. समोरच्या टीमला कसं हरवता येईल ते त्यांचाही प्रयत्न तोच असेल. पण बघू आता आपल्या एरियात आलेत पाहुणे ते जिंकायला तर लागेलच आपल्याला. थँक्यू सो मच. नाणेफेक गमावलेली आहे. प्रथमतः आपल्याला फलंदाजी करायची आहे. 4 षटकामध्ये किती धावांचं आव्हान उभं करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न असेल. समोरील संघ देखील खूप चांगला आहे. या एरियामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीणमध्ये तो चांगला खेळतोय आणि आम्ही देखील चांगला खेळणार. एक रायगड एक ठाणे आहे. एक खऱ्या अर्थाने दोन एका नाण्याचे 2 बाजू एका मायेचे 2 लेकरं. परंतु मैदानामध्ये संघर्ष बघायला मिळेल. लढत अतिशय सक्षम लढत बघायला मिळेल. हो
नक्कीच संघर्ष जर मैदानामध्ये बघायला मिळेल. बाहेर बघायचं झालं तर दोन्ही संघांचे संबंध देखील चांगले आहेत, खेळायला मजा येते. थँक्यू सो मच. वलूया सामन्याकडे आपण. नाणेफेक जिंकली देवांश इलेव्हन दीपक शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला जीवदानी बामणनगरी क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेला आहे. फलंदाजीसाठी प्रियेश अर्थात कामेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला गोडसाई क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. यापूर्वी आपण आबाद समीर सोमने सरांचं ऐकलं. आता बोलूया रॉकस्टार प्रवीण आमचे साई राजे, याच गावातील दमदार समालोचक साई राजे यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल अथवा बॅटनं खेचाचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पाडल्यानंतर थोडा डीप राहतो आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतो आणि जबरदस्त लढत या ठिकाणी आपण पाहतो. आज संतदादा पाटील साहेबांचा आज वाढदिवस आणि काय जल्लोष आज मात्र पाहतोय. संपूर्ण तालुका मुजकूर गावामध्ये पेठाली नगरीमध्ये आज मेला लागणार. जबरदस्त देदीप्य बांसोला या ठिकाणी पाहतोय. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मधून चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचूच शकत नाही. प्रयत्नांती परमेश्वर, परंतु चेंडू सीमा रेषा पार. 4 जय श्रीराम. की आज दादांचा वाढदिवस. दादांना शिवनेरीची श्रीमंती लाभू दे, रायगडाची भव्यता लाभू दे, सिंहगडाची दिव्यता लाभू दे, प्रतापगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभू दे, ही शिवचरणी प्रार्थना अर्पित करतोय. चाललाय चेंडू हवे के साथ साथ आणि घटाके संग संग चेंडू सीमा रेषा पार. षटकार. हे राजे संगीत ऐकलं ना, श्रीराम प्रभू रामांचं संगीत ऐकलं ना, असं वाटतं की ते ऐकत राहावं. नितीन सानिया डीजेचं कौतुक करावे लागेल. अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूची पूर्तता करायची बघा लगेचच. आणि ही लढत आहे साईराजे. जर या सामन्याचा जर विचार केला आपण ना, निश्चित स्वरूपात दमदार लढत होईल. कारण उसाने क्रिकेट संघ स्वर्गीय रामचंद्र मडबी प्रतिष्ठान, आमचे मित्र हितेंद्रदादा मडबी असतील, योग्यदादा मडबी त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो. तरी एका बाजूला गावदेवी कानपुली क्रिकेट संघ निश्चित स्वरूपात अनेक वर्षे खऱ्या अर्थाने वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भोलानाथ शेठ पाटील हे नेहमी या संघाला पुरस्कृत करतात. सर्व प्रेक्षकांसाठी बघा, क्रिकेट रसिकांसाठी आमचे समाजसेवक दीपक दादा इथे खरे दीपक पाटील इथे सूचित करतात, आपणा सर्वांची स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकुर यांच्या वतीने. आणि भोजन कक्ष आमच्या स्टेजच्या पाठीमागे आहे. जिथे भोजन कक्ष आहे तिथे कोणत्याही स्वरूपाची गर्दी न करता रांगेमध्ये आपण स्नेहभोजनाचा जरूर आस्वाद घ्यावं. नक्कीच अन्नदाता सुखी भवा. आशीर्वाद देखील प्रेक्षकांच्या माध्यमातून दादांना देण्यात येईल. कारण जबरदस्त एक रॉयल पर्सनॅलिटी येता क्षणी आयोजनाच्या प्रेमामध्ये पडावं. जबरदस्त भव्य दिव्य देदीप्यमान आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. लढत आपण पाहतोय. एका बाजूला टीम कानपुली संघाची आपण फलंदाजी करत असताना एकूण धावसंख्या पाहिल्या तर तब्बल 71 धावसंख्येत हा फलकावरती आपण पाहिला आणि 72 धावांचा इथे एक मोठा लक्ष, परंतु त्याचा पिछा करत असताना AB भंडारी जबरदस्त 2 चेंडूवरती 2 कडक प्रहार आपण पाहिले गोलंदाज आदेशमध्ये. षटकातील पुढील बॉल बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चालला डीप मधून. क्षेत्ररक्षक येतील, वागतील, उचलतील, फेकतील. थोडासा बंबल क्षेत्ररक्षण चेतन होते त्या ठिकाणी, परंतु मिळेल एकच धाव. एका धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 2 धावा आल्या आणि 2 धावीच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतो एका डझनाच्या घरात. 12 धावसंख्या 10 फलकावरती. भरपूर मोठा लक्ष्य है. सामने घना अंधेरा है. पहाड़ चीरकर रास्ता बनाना है. मुश्किल तो जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है. कारण समोर फलंदाज अजय भंडारी मध्ये क्षमता देखील भरपूर मोठी आहे. 4 बाईक त्याच्याकडे आहेत मॅन ऑफ द सिरीज मध्ये. वाकलन संघाच्या माध्यमातून विचार केला तर बाईक सम्राट म्हणून केतन म्हात्रेने त्यांच्या गावामध्ये भरपूर प्रचंड प्रमाणात बाईक आहेत. आणि त्याच्याच पाठोपाठ सर्वात जास्त बाईक कोणत्या गावामध्ये असतील तर उसाटणी या गावामध्ये देखील बाईकचा तोफखाना आहे. जबरदस्त लढत.
मॅच बॉल आले असेल तर घ्या. आदेशमतीची गोलंदाजी, समोर फलंदाज आपण पाहतोय अनिकेत ढोपरी. जबरदस्त बॉडी लँग्वेज त्याची भरपूर चांगली आणि कित्येक वेळा मैदानावरती त्याने अधिराज्य गाजवदार पण त्यानं पाहिलं. यावेळेस लाईन पाहावी लागेल आणि पंच आमच्या दिशेने वळतात, दर्शतात. इट इज अ वाईट बॉल. आणखीन एक चेंडू मात्र आदेशला मात्र फेकावं लागेल. एकूण धावसंख्या 10 फलकावरती पाहिली गेली तर 14 धावा धावफलकावरती. न थांबला तर सूर्य, न थांबल्या तर धारा, या बेधुंद वादळांना आता कोणता किनारा. इथे नक्कीच हे दोन्ही वादळ आहेत आणि वादळ म्हटलं तर नक्कीच अजय भांडारी. बॅटच्या समोर चाललाय चेंडू डीप लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा बिगेस्ट षटकार. मैदानाच्या बाहेर इथे आनंद घेतात आणि त्यांच्या बाजूला आपण पाहतो कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मदनदादा मते साहेब. तुमचंही मनपूर्वक आम्ही ते सरचे स्वागत करतो आणि बोलतो सामन्याकडे लगेचच साईराज यांच्याकडे. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय हितेंद्र दादा मडवी यांच्या आई कार्यातून लाईव्ह मॅचचा आनंद घेतात. आई तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त लढत आपण या ठिकाणी पाहिल्या. आपण अनिकेत ढोबरी पहिल्याच चेंडूवरती 600च्या स्ट्राईक रेटने त्याची फलंदाजी पाहिली. जबरदस्त धूमधडाका पाहिलं, कारण पहिल्या षटकामध्ये विचार केला आदेशमध्ये जरा काय जबरदस्त गोलंदाजावरती आक्रमणाला सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 10 फलकावरती लागली गेली. एकूण धावसंख्या 20च्या घरात. अजय भंडारी, अनिकेत भंडारी. नक्कीच अगदी स्क्रीनच्या समोर आमचे संतोषदादा पाटील साहेबांचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व. क्या बात आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. समोर फलंदाज डावखोर येतात. क्षेत्ररक्षण विखुरलेला. मोत्यांची माळ तुटल्यानंतर मोती कशा पद्धतीने विखुरले जातात अगदी तशा पद्धतीने क्षेत्ररक्षण विखुरलेला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहतो. वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये शॉट फायनल घेत गोलंदाज चैतनला आपण पाहतोय. समोर फलंदाज अजय भंडारी. धावसंख्येची रन मशीन म्हणून त्याच्याकडे सातत्याने आपण पाहतो. उसाटणे टीमची ही रन मशीन आहे आणि त्याच्यामध्ये क्षमता फार मोठी आहे. गोलंदाजी करत असताना चेतन आपण पाहिलं. फलंदाजी त्याची भरपूर चांगली राहिली, परंतु त्याचा 71 आणि 72 धाव्यांवरती मजल मारण्यासाठी दोन्ही फलंदाज ताकदवर आहेत, पॉवरफुल आहेत, सक्सेसफुल आहेत आणि वंडरफुल आहेत. गोलंदाज यार पहिलाच बॉल फुलटा सुद्धा फ्लिक केलाय. चेंडू चाललाय सरळ डीप मिडविकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर. अगदी सूर्याच्या अतिनील किरणांसमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका AB भंडारीच्या बॅट्स मधून येतोय. दमदार, शानदार, रुबाबदार, आमदार षटकार. यावेळी आपण पाहिला तर ऑफस्टिकच्या बाहेर आणि पंच आमच्या या दिशेने वळतात आणि दर्शक हा चेंडू खराब आहे. आणखीन एक चेंडू मात्र फेकावा लागेल. प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न अजयच्या मैदानावरती. तर इथे हरिश्चंद्र शेठ भोईरथ तुर्बे यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक किती आभार व्यक्त करत आहोत. धावसंख्या 27. फुल टॉस होता. बाहुबलीसाठी एक छोटासा निभाला होता, परंतु बॅटच्या रडार मध्ये स्लॉट मध्ये नव्हता, कारण फसवा चेंडू फेकण्याचा प्रयत्न इथं चेतन करत असताना अप्रतिम कमबॅक इथे करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. स्लोवर करण्याचा प्रयत्न त्यात आपण पाहिला. संघाची धावसंख्या 10 फलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना धावसंख्या 10 फलकावरती 27. 72 धाव्यांचा पिछा करायचा आहे. 27 या आकड्याचा आपण उलटा गणित पाहिलं तर 72 दिसतात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा चेतन आणि आपण पाहतो कानपुली टीमचा ड्रेस कोड नक्कीच ऑस्ट्रेलियन टीमचा हा ड्रेस कोड आपण पाहतो आणि त्यानंतर न्यूझीलंड टीम हा देखील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं तर घातक संघ म्हणून ओळखला जातो. तसा ड्रेस कोड आज आपण स्वर्गीय रामचंद्र मधुरी प्रतिष्ठान उसाटणे या टीमच्या माध्यमातून पाहतोय. दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाज सगळ्यां समोर फलंदाज अजय भंडारी. यावेळी ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. या दुनियेमध्ये थांबायला तर वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, ठोकला तो जिंकला, हुकला तो संपला.
गोलंदाज तयार, षटकातील पुढील बॉल यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रडार मध्ये नव्हता चेंडू, सरळ वेगवान आणि वेगाची स्वारी गोलंदाज करतोय चेतन पाटीलची ही गोलंदाजी लय भारी. चेतन पाटील चेंडू पिकून झाले, षटकातील एकूण 4 चेंडू, संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 वरती. आणि नक्कीच इथे कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न, कारण पहिल्या षटकाचा विचार केला आदेश मते ना 20 धावा खर्च केले, त्यानंतर इथे ग्रेट कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण चैतनच्या माध्यमातून पाहतोय. कारण समोर फलंदाज आपण पाहतोय तो शांत बसणारा खेळाडू नाही आहे. अजय समोरच्या दिशेने अगदी खोलवर पद्धतीनं ब्लॉकहोल मध्ये टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग रचना त्या ठिकाणी पण पाहिली. एकच धाव मिळेल, एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या धावफलक 28च्या घरात. तर कानपोली टीम साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा, त्यांना बिग सपोर्टर आहेत आणि खंदे समर्थक आदेश मध्ये आदेश पडके करंजाडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात आणि कानपोली टीम साठी देखील भरपूर शुभेच्छा. कैलाश पाटील कानपोली, सुधीर पाटील यांचे बंधू आहेत. यावं व्यासपीठावर आपला इथे सन्मान केला जाणार आहे. सुधीर पाटील यांचे बंधू कैलाश पाटील यावं व्यासपीठावर. इथे गोलंदाज फलंदाज पाहतो अनिकेत. ओहो, जबरदस्त चेंडू, वेगाची सॉरी, पुन्हा एकदा चेतनची गोलंदाजी लय भारी. षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 28च्या घरात. आमचे नीलकंठ शेठ पाटील मॅचचा आनंद घेतात, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. अप्रतिम मॅच. तरी ते पाहतो खऱ्या अर्थाने हरचंद्र शेठ भुईर तुर्ब्यांच्या वतीने स्पर्धेला 4001 रुपयाचं खऱ्या अर्थाने सहकार्य. निश्चित स्वरूपात एक संत वचनाप्रमाणे की एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत, की देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं, या संत वचनाप्रमाणे आपण या स्पर्धेसाठी 4001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य केल्याबद्दल आपला आम्ही श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर यांच्या वतीने आपला आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. चला प्रेक्षकांना एक नम्र विनंती, दीपकदादा इथे सूचित करतात बघा, स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावं. ज्यांच्या माध्यमातून हे स्नेहभोजन आपल्याला उपलब्ध झालं त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो की संत वचनाप्रमाणे अन्नदाता सदा सुखी राहावं. आपण एक चांगलं आपण अन्न भोजनाचं काम मात्र तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, त्याबद्दल तुमचा आम्ही आभारी व्यक्त करतो. नक्कीच महागुरु, कारण उसरणे टीमनं शेवटच्या 2 षटकामध्ये 44 धावा खर्च केल्यात. आता 12 चेंडू 44 धाव्यांची गरज आहे. समज फलंदाज अजय भंडारी चेंडू चालला डीप मधून क्षेत्ररक्षक येतील वेगानं, येतील वागतील उचलतील फेकतील. तत्पूर्वी इथे आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी आपण पाहतो प्रीतम पाटील होते त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र संघाला धोका आहे, बिनधास्त ठोकम ठोक फलंदाजी चेक करू आपण, हरकत नाहीये. क्षेत्ररक्षण खूप चांगलं आपण पाहिलं. प्रीतम अगदी दूध का दूध और पाणी का पाणी प्राप्ती लाईव्ह च्या माध्यमातून आमची जितू गोंधळे यांची संपूर्ण टीम इथं सज्ज झाली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, 3च धावा मिळतील या चेंडूवरती, 2च मिळतील. यस, गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिला तर करण पाटील अजयला मात्र इथे मात्र ठोकम ठोक फलंदाजी करायची, कारण 12 मध्ये 44 धाव्यांची गरज आहे. आता पहिल्या चेंडूवरती आल्यात त्या मात्र एकूण 2 धावा, अद्याप देखील 11 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज आहे. अडला असतील 1010 कालोक्याच्या भयान रात्री, रडला असतील 1010, मग झालं गेलं विसर. आता मूठ अवल अश्रू अवल लक्षावरती रोख नजर. अजय भंडारी तो एक प्रयत्न अजून कर, प्रयत्नांती परमेश्वर. इथे 11 मध्ये बनवायचे आहेत. 42 धाव्यांची गरज, कंपल्सरी चेसिंग. या स्पर्धेचा आपण नियम या ठिकाणी पाहतोय. आज रॉयल थार एंट्री मध्ये आपण थार आपण या ठिकाणी पाहिला आणि घोडे स्वार देखील आपण या ठिकाणी पाहिले. याचं नाव रॉयल आयोजन आहे. गोलंदाज तयार, समोरच्या दिशेने फटका पासलाय, चेंडू चाललाय सरळ डीप मधून, बॅकआउट पॉइंट मधून क्षेत्ररक्षक दूर वरनं आल्यात आणि तिथपर्यंत पोहोचेपर्यंत तिथं 1च धाव खर्च केली आहे. 1 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतं. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 31 धावा धाव फलकावरती. आता मात्र ठोकम ठोक फलंदाजी आता
निश्चितच आणि की डोपरीमध्ये क्षमता भरपूर आहे, ताकद आहे, होश आहे, जज्बा, जुनून आणि हा खेळाडू आपण पाहतोय त्याच्यामध्ये क्षमता, ताकद, ही मॅच कधी बदलू शकते इतकी ताकद या फलंदाजामध्ये आपण सातत्याने पाहतोय. गोलंदाज तयार आहे. करम पाटील काय गोलंदाजी करतात, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवणारी गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण. गोलंदाज तयार. पहिला यावेळी चाललाय चेंडू सीमारेषे लगतपर्यंत, आउट ऑफ द पार. तितकीच लांबी, तितकाच अंतर, चेंडू सीमारेषे बाहेर, छूम अंतर. आमचा साऱ्यांना ठाव तलो जे मजकूर आमचं गाव. हे खेळाडू बाजी मारतील राव, लागणार नाही कुणाचा निभाव. तर रोशन पाटील कानपल्ली यांचा सन्मानित केलं जाईल. रोशन या, आपण या रोशन. तर जीवनदादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. जीवन मनपूर्वक तुमचं सहर्ष स्वागत आहे. जितो आई क्रिकेट संघ जिते संघाच्या वतीने संतोषदादा पाटील ज्यांचा आज 51वा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने दीर्घ आयुष्याच्या इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. क्या बात आहे. 9 चेंडू 35 करत फुल टॉस चेंडू होता, फुल टोल उसूर करून देणारा हा चेंडू होता, परंतु बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थित नव्हता. पश्चाताप होतोय कारण इतका चांगला चेंडू होता, परंतु त्याच्यावरती मोठ्या फटक्यांची मोहर हवी होती, पण तसं काय घडलं नाही. षटक क्रमांक इथे आपण पाहिला 3 प्रगती पथार चेंडू फेकून झाल्यात. एकूण 4 आणि 8 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज आहे. समोर भरपूर मोठा लक्ष आहे, परंतु इथे मात्र संघाला धोका आहे आणि मग बिंदास ठोकम ठोक फलंदाजी इथे मात्र तुम्हाला करायची आहे. कारण पाटील वरती इथे लय भारी ग्रुप कानपुली शुभेच्छा देत आहेत. आडव्या बॅटना की चेंडू चालला स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये गपलत, चेंडू चालला सीमा रेषा पार, 4 रन. आहे हो भारी पॉवरफुल सरपंच संतोष पाटील. अरे दादाचा आपल्या एकच रूल, केला या साऱ्यांचा पत्ता गुले. संतोष पाटील दादांना शुभेच्छा देतोय, बड्डेचा कापूनी केक. चला वाढदिवसाची धून होऊन जाऊन दे. लय भारी ग्रुप कानपोली आणि जितू आई क्रिकेट संघ जिते यांच्या वतीने संतोषदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या जात आहेत. हा एक चेंडू आहे, 7 चेंडू 30 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. अजय साठी फटका बसलाय, चेंडू चाललाय शॉर्ट ऑन बॅट मध्ये, परंतु इथे धाव घेतली नाही. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे. आता 6 चेंडू जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज. चला वाढदिवस साजरा केला जात आहे. जितू आई क्रिकेट संघ जिते लय भारी ग्रुप कानपोली यांच्या वतीने संतोषदादांना वाढदिवसानिमित्ताने ती शुभेच्छा दिल्या जातात. रेडी डीजे. टू यू. क्या बात आहे. महागुरु आज भरपूर रंगात आहेत. क्या बात आहे. 7 चेंडू 30 धाब्यांची गरज आहे. समोर फलंदाज आता मात्र आपण पाहू शकाल अनिकेत ढोबरी. 72 धाब्यांचा हा मोठा लक्ष्य कानपोली टीमच्या माध्यमातून एक जबरदस्त ताबडतोब फलंदाजी आपण पाहिली, परंतु त्याचा प्रत्युत्तर देत असताना आता 6 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज आहे. समोर फलंदाज आपण पाहू शकाल तो मात्र आता अनिकेत ढोबरी स्ट्राईक एंड वरती येतील. 6 चेंडू 30 धाब्यांची गरज आहे. 5 षटकार तुम्हाला इथे मात्र महाराज ती क्षमता, ती ताकद, ती होश जज्बा जुनून पूर्णपणे ताकदवर फलंदाजी तुम्हाला इथे करायची आहे. नक्कीच अनिकेत ढोबरी या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु त्याच्यामध्ये असणारी क्षमता आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. आजचा संघर्ष तुमचा उद्याचा सामर्थ्य निर्माण करत असतो. 6 चेंडू 30 धाब्यांची गरज आहे. संकट गगनी गडगडते, उरी समस्या कडकडते, तना मनाला भेगा परून उभय चराचर कडकडते. मग तू ही त्रिशूल डमरुदर डम 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 कर, आरूढ हो तू सर्वांवरती, प्रलयकारी तांडव कर. तो एक प्रयत्न अजून कर अनिकेत ढोबरी, तो एक प्रयत्न अजून कर. 6 मध्ये 30 धाब्यांची गरज आहे. आता जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल, परंतु तितकाच ताकदवर फलंदाज अनिकेत ढोबरीला या ठिकाणी आपण पाहू शकाल. रोहन पाटील व ते आक्रमणाला इथे मात्र सुरुवात करावी लागेल. 6 चेंडू 30 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज आपण रोहनला आपण पाहू शकाल.
आणखी ढोपरी क्षमता ताकद इथे मात्र दाखवावी लागेल, सिद्ध करावं लागेल स्वतःला. षटकार क्रमांक इथे मात्र मिस टायमिंग, फलंदाज बाद होतोय, ते मात्र अनिकेतला परतावं लागेल. संतोष पाटील अरे दादाचा आपल्या एकच रूल केला या साऱ्यांचा पत्ता गुले. संतोष पाटील दादांना शुभेच्छा देतोय बर्थडेचा कापून केक. संतोष पाटील दादांना शुभेच्छा देतोय बर्थडेचा कापूनी केक. हे नावा काय एकच आपला आमदार 5 चेंडू 30 धावांची गरज आहे. आता प्रत्येक चेंडू तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा आहे. तर पिसारवे गावातील एकेकालचे नामांकित क्रिकेटर आज आपल्यात नाही आहेत, परंतु संतोष दादा पाटील यांचे खास मित्र सुधीर. फटका तर चांगला आहे, चाललाय चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक आल्या, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. चैतन्य टिपला झेल आणि संपला इथे फलंदाज पंपात आहे मुकेश मडवीचा खेळ. तर इथे आपण पाहतो व्यासपीठावर मित्रांनो, गावदेवी पिसारवे क्रिकेट संघाचे एकेकालचे नामवंत क्रिकेटर, कालाने ज्यांच्यावर झडप घातली, स्वर्गीय सुधीर महादे आज आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांचे सुपुत्र इथे कुमार आयुष महादे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही खास करून संतोषदादा पाटील, दीपकदादा पाटील यांच्या वतीने तुमचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत. आमचे सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. नक्कीच नक्कीच प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. ऋषभ पाटील ज्या एक वेळा टीमचे पॅकर्स आहेत, त्यांचा संघ देखील आपण पाहिला तर रंजन संघाला त्यांनी पुरस्कृत केला. त्यानंतर आमचे कामेश पाटील जबरदस्त 5 दिवस जरी स्पर्धा असली, परंतु त्यांची मेहनत ही खऱ्या अर्थानं महिन्यापासून लागली होती. अगदी बर्थडे सेलिब्रेशन दादांचा जेम्स भाई गुजर, मयुरा ज्वेलर्सचे मालक यांच्या माध्यमातून चांदीचं नाणं आणि चांदीच्या फ्रेम आम्हाला देण्यात आले आणि कॅलेंडर, नवीन वर्षाचं कॅलेंडर देखील देण्यात आलं. त्यांचं मनापासून आभार. जेम्स भाई आपका स्वागत आहे. मॅच मध्ये आपण पाहिली तर औपचारिकता बाकी आहे. अजय भंडारी स्वतःला सिद्ध करण्याचा अद्याप देखील संघर्ष चालू आहे, परंतु इथे मात्र एकतर्फा सामना आपण या ठिकाणी पाहू शकाल. बर्थडे सेलिब्रेशन आणि फॅन फॉलोअर्स आणि दादांवरती असणारा हा प्रचंड प्रेम, क्या बात आहे. निलकंठ शेठ पाटील एक रॉयल व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून देखील भरपूर काही इनामी राशी आपण सातत्याने म्हणत असतो, परंतु ते एक गोल्डन व्यक्तिमत्व त्यांचं देखील अधिक स्वागत. गोलंदाज सगळ्या षटकातील पुढील बॉल. एस ट्रान्सपोर्टचे मालक आमचे संदीप भाई कुटारीकर यांचं नक्कीच मॅचचा आनंद घेतात, त्याने त्यांचा संघ नक्कीच सुपर 4 मध्ये दाखल झालाय. आमचे मंगेश म्हात्रे असतील, त्यानंतर आमचे प्रणितदादा म्हात्रे, आमचे मितेश कडू असतील, त्यानंतर आमचे अभि म्हात्रे, सर्व मॅचचा आनंद घेतात. शिवकुमार म्हात्रे आपलं मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेस एकतर्फे मॅच सन्मान देत आहे चेंडूवरती. पुढील मॅच जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच असेल. एका बाजूला टीम बामून डोंगरे त्यांना फाईट करणारा संघ असेल, तो मात्र आपण पाहतोय तर घोडसोई. क्या बात आहे, जबरदस्त मॅच असेल. गोलंदाज सगळ्यात औपचारिकता बाकी आहे, परंतु चेंडूवरती आक्रमण, चेंडू सीमा रेषेबाहेर षटकार. तर हर्ष कमलाकर पाटील घोट, हर्षा सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक तुमचं आम्ही इथे स्वागत करतो. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये गावदेवी खानपोली क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारली.